मराठी तसेच हिंदी सिनेमा विश्वामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांनी स्वतःचं असं स्थान निर्माण केलं होतं। भलेही आज स्मिता पाटील आपल्यात नाहीत, परंतु त्यांनी केलेल्या सिनेमांच्या माध्यमातून आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत। आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1956 रोजी झाला। जरी स्मिता पाटील यांची चित्रपट कारकीर्द फक्त 10 वर्षाची असली तरी त्यांचं काम अजूनही प्रेक्षकांच्या तसंच लक्षात आहे। स्मिता यांनी त्यांचं शिक्षण मराठी माध्यमातून केलं, त्यानंतर मुंबई दूरदर्शनवर मराठी वृत्त निवेदिका म्हणून आपल्या कारकिर्दीची स्मिता यांनी सुरुवात केली। यामागे सुद्धा एक रंजक गोष्ट आहे। स्मिता पाटील यांच्या चरित्रामध्ये मैथिली राव लिहितात, स्मिताची एक मैत्रीण ज्योत्स्ना किरपेकर दूरदर्शनवर वृत्त निवेदिका होत्या, तर त्यांचे पती दीपक फोटोग्राफर होते। ते बऱ्याचदा स्मिता यांचे फोटो काढायचे। एकदा ते स्मिता पाटीलचे फोटो घेऊन ज्योत्स्नाला भेटायला दूरदर्शन केंद्रात गेले आणि गेट मधून आत जाण्यापूर्वी त्यांनी ते फोटो जमिनीवर ठेवून ते नीट लावायला सुरुवात केली। इतक्यात तिथे मुंबई दूरदर्शनचे संचालक आले। ते फोटो पाहून त्यांनी त्यांची विचारपूस केली आणि त्या संचालकाने स्मिताला भेटण्याची इच्छा व्यक्त केली। पुढे दीपक यांनी स्मिताला घडलेला सर्व प्रसंग सांगितला, पण आपण काही दूरदर्शन मध्ये जाणार नाही असं स्मिताने सांगून टाकलं। परंतु नंतर भरपूर समजवल्यानंतर स्मिता यांनी होकार दिला आणि त्या ऑडिशनला तयार झाल्या। त्यांनी पहिल्या ऑडिशन मध्ये राष्ट्रगीत अमर सोनार बांगला हे गायलं होतं। त्यांची निवड झाली आणि आता त्या दूरदर्शनवर वृत्त निवेदन करू लागल्या। त्याच काळात दूरदर्शन संच कृष्णवधल असायचं। कपाळावर मोठी टिकली, लांबलचक मान आणि खर्जातल्या आवाजामुळे त्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या। त्या काळी स्मिताकडे हातमागाच्या खूप साड्या असायच्या। मजेची गोष्ट म्हणजे बातमीपत्र वाचण्याच्या आधी काही मिनिटं त्या जीन्सवर साडी गुंडाळायच्या। त्या काळी ज्या लोकांना मराठी बोलता यायचं नाही पण मराठी उच्चार सुधारायचे असायचे ते लोक मराठी बातम्या ऐकायचे। तेव्हा श्याम बेनेगल यांनी स्मिता पाटील यांना पहिल्यांदा दूरदर्शनवरच पाहिलं आणि ही मुलगी आपल्या चित्रपटात अभिनेत्री म्हणून हवी असा विचार त्यांच्या मनात आला। पुढे जाऊन मनोज कुमार आणि देवानंद यांना देखील त्यांच्या चित्रपटामध्ये स्मिता पाटील हव्या होत्या। नंतर देवानंद यांनी त्यांच्या आनंद और आनंद या चित्रपटात त्यांना घेतलं, तर विनोद खन्ना स्मिता पाटील यांच्यावर इतके प्रभावित होते की मुंबईमध्ये कुठेही असले तरी स्मिता पाटील यांचं बातमीपत्र ऐकायला ते वेळेत घरी पोहोचायचे। पुढे जाऊन स्मिता पाटील यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात डिप्लोमा या चित्रपटातून केली। अभिनेत्री म्हणून करिअरला आकार येत असताना स्मिता पाटीलने काही वेगवेगळ्या जॉनरच्या मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या। डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित बहुचर्चित जैत रे जैत आणि उंबरठा, रामदास फुटाणे दिग्दर्शित सूत्रधार, चंद्रकांत जोशी दिग्दर्शित सूत्रधार या चित्रपटांचा उल्लेख हा नेहमीच येतो। उंबरठामध्ये स्मिता पाटीलने साकारलेली सुलभा ही स्त्री मुक्ती विचारांची स्त्री होती। या चित्रपटाची आणि त्यातील स्मिता पाटीलच्या अभिनयाची मीडियात भरपूर चर्चा झाली। समांतर अथवा कलात्मक चित्रपटात भूमिका साकारत असताना स्मिता पाटीलने निखिल सैनी दिग्दर्शित तजुर्बा या चित्रपटातून व्यावसायिक चित्रपटात पाऊल टाकलं। तिथेही अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या। तर 80च्या दशकात स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्या गुणवत्तेची कायमच तुलना केली गेली। नंतर महेश भट दिग्दर्शित अर्थ या चित्रपटातील या दोघींच्या अभिनयाचा सामना फारच गाजला। त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजेच 1983 साली श्याम बेनेगल दिग्दर्शित मंडी या चित्रपटात या दोघी पुन्हा एकमेकांसमोर आल्या आणि तेव्हा सुद्धा या दोघींचेही समर्थक आपल्या अभिनेत्रीनेच अभिनयात बाजी मारली असंच म्हणत होते। तर स्मिता पाटील आणि पुरस्कार यांचा अतिशय घट्ट नातं आहे। याचं कारण म्हणजे समांतर चित्रपट असो अथवा पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपट, स्मिता पाटीलने नेहमीच दर्जेदार अभिनय केला। काही उल्लेखनीय पुरस्कार सांगायचे तर मंथन आणि चक्र या चित्रपटातील अभिनयासाठी फिल्मफेअर विशेष अभिनेत्री पुरस्कार, जैत रे जैत साठी महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, भूमिका आणि चक्र या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार, याखेरच राष्ट्रीय एकता पुरस्कार, आशीर्वाद अवॉर्ड यांसारखे असंख्य पुरस्कार स्मिता पाटीलने पटकावले आहेत। चित्रपटात भूमिका साकारत असताना स्मिता पाटीलने व्यावसायिक मराठी नाटकात देखील भूमिका केली आहे। मात्र या सगळ्या प्रवासात स्मिता पाटीलची खासगी आयुष्य देखील चांगलंच चर्चेत राहिलं होतं। स्मिता पाटील यांनी विवाहित राज बब्बरची जोडीदाराच्या रूपात निवड केली होती। तर झालं असं, करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळात राज बब्बर हे नादिराज जहीर यांच्या प्रेमात पडले होते। दोघेही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये शिक्षण घेत होते। 1975 मध्ये त्यांनी लग्न केलं। लग्नानंतर दोघेही दिल्लीमध्येच राहत होते। त्यानंतर मुलांच्या जन्मानंतर राज बब्बर यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या। त्यावेळी त्यांना अशा कामाची गरज होती जे त्यांना चांगला पैसा देऊ शकेल।
त्यांनी आपलं अभिनय करिअर पुढे नेण्याचा विचार केला आणि मुंबईला आले. मात्र मुंबईत आल्यावर त्यांच्या करिअरने तर चांगला वेग घेतला, पण त्यांच्या सोबतच खासगी आयुष्यात देखील मोठा ट्विस्ट आला. मुंबईत आलेल्या राज बब्बर यांची ओळख मराठमोळी अभिनेत्री स्मिता पाटीलशी झाली. 1982 मध्ये दोघांची पहिली भेट भिगी पलके चित्रपटाच्या सेटवर झाली. दोघेही या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत होते, पण त्यांची पहिली भेट ही तेवढी खास नव्हती. एका मुलाखतीत राज बब्बर यांनी सांगितलं, आम्ही त्यावेळी ओडिसामध्ये शूटिंग करत होतो. शूटिंगच्या वेळची माझी आणि स्मिताची पहिली भेट झाली. या भेटीत सुरुवातीला आम्ही थोडी मजा मस्ती केली, पण नंतर आमच्यात वाद देखील झाला. ती रागात मला काहीही बोलली होती, पण मला तिचे शब्द खूप भावूक वाटले. मी तिच्या या रागावर त्या क्षणी फिदा झालो होतो. अर्थात राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या अफेअरच्या चर्चांनी त्यांची पत्नी नादिराला मोठा धक्का बसला होता. 2013 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नादिरा म्हणाल्या होत्या, जेव्हा मी राज यांच्या तोंडूनच त्यांची प्रेम कहाणी ऐकली तेव्हा मी अतिशय हैराण झाले होते. पण नंतर मी स्वतःला सांभाळलं, कारण माझी 2 मुलं होती. जर आई स्वतःला सांभाळू शकली नाही तर मुलांचं काय होईल या विचाराने मी स्वतःला खंबीर केलं. मी स्वतःला माझ्या कामात वेगळं ठेवलं. स्मिता सोबत नातं जोडल्यानंतर राज बब्बर यांनी नादिराला मात्र एकटं सोडलं नाही, पण स्मिताला देखील त्यांनी पूर्ण साथ दिली. राज आणि नादिरा यानंतर वेगळे झाले आणि स्मिता यांनीही राज यांच्याशी लग्न करण्याचा पूर्ण निर्णय घेतला. पण ते त्यांच्यासाठी अजिबातच सोपं नव्हतं, कारण राज अगोदरच विवाहित होते. त्यांना 2 मुलं देखील होती. त्यामुळे स्मिता यांच्या आई वडिलांनी या लग्नाला पूर्णपणे नकार दिला. विवाहित पुरुषाशी आपल्या मुलीने लग्न करणं त्यांच्या पालकांना अजिबात मान्य नव्हतं. त्यात लोकही स्मिता यांच्याबद्दल बोलत होते की त्यांनी राज बब्बर आणि नादिरा बब्बर यांचं लग्न मोडलं. यातील माहितीनुसार स्मिता पाटील यांची आई त्यांच्या आणि राज बब्बरच्या नात्याच्या विरोधात होती. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या स्मिता दुसऱ्यांचं घर कसं फोडू शकतात असं त्यांचं म्हणणं होतं. पण अशा स्थितीतही स्मिता काही शांत राहिला नाही. त्यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन राज यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या चित्रपटातील भूमिका स्वतः निर्णय घेणाऱ्या स्मिता यांनी स्वतःच्या आयुष्याचा निर्णय देखील स्वतःच घेतला. तर संवेदनशील, भावनिक आणि दयाळू स्वभावाच्या स्मिता पाटील यांना धोक्याची चाहूल लागायची असं अमिताभ बच्चन अनेकदा म्हटले आहेत. अमिताभ बच्चन सांगतात की मी बंगलोरमध्ये कुली चित्रपटाचं शूटिंग करत होतो आणि तिथल्याच वेस्ट एंड हॉटेलमध्ये थांबलो होतो. स्मिताची आणि माझी सेटवरची थोडीफार ओळख होती. रात्री 1च्या सुमारास त्यांचा फोन आला. त्या म्हणाल्या, अमितची अशा अवेळी तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल माफ करा, पण तुम्ही ठीक तर आहात ना हे बघण्यासाठी मी कॉल केला होता. स्मिताने त्यावेळी सांगितलं होतं की तिला अमिताभ बच्चन विषयी खूप वाईट स्वप्न पडलं होतं आणि दुसऱ्याच दिवशी अमिताभ बच्चन सोबत एक वाईट घटना घडली आणि ते मरता मरता वाचले. ते 2 ते 3 महिने ICU मध्ये होते, जिथे स्मिता त्यांना अनेकदा भेटायला यायच्या. तर स्मिता कायम स्वतःला अल्पायुष्य असल्याचं म्हणत होत्या. एकदा स्मिता महेश भट यांना म्हणाल्या होत्या की माझी लाईफलाईन खूप लहान आहे, मी फार काळ काही जगणार नाही. विशेष म्हणजे गर्भवती असताना स्मिताला स्वप्नात उडणारे हनुमान दिसले होते. या स्वप्नामुळे स्मिता प्रचंड घाबरल्या होत्या. हनुमान मला लवकरच सोबत घेऊन जातील असं स्मिता म्हणाल्या होत्या. दुर्दैवाने स्मिताला झालेल्या मृत्यूचा भास खरा ठरला आणि काही महिन्यातच मुलाच्या जन्मानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. स्मिता यांनी 28 नोव्हेंबर 1986 रोजी मुलगा प्रतीकला जन्म दिला. प्रतीकच्या जन्माच्या अवघ्या 15 दिवसातच स्मिता यांचं निधन झालं. याविषयी ललिता तांबणे यांनी मुलाखतीत सांगितलं की प्रतीकला घरी आणल्यानंतर स्मिताला वारंवार ताप येत होता. त्यावेळी स्मिताने त्यांच्या प्रकृतीकडे अजिबात लक्ष दिलं नाही आणि तो ताप तसाच अंगावर काढला. तो ताप अंगावर काढल्यानंतर त्यांची प्रकृती फारच ढासळली. 2-3 दिवसातच स्मिता यांची प्रकृती चिंताजनक झाली. व्हायरल इन्फेक्शनमुळे स्मिता यांच्या मेंदूला संसर्ग झाला होता. आजारपण वाढताच त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचा एक अवयव निकामी होत गेला. 13 डिसेंबरच्या मध्यरात्री 1:30च्या सुमारास स्मिता पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर त्यांचे मेकअप मॅन यांनी स्मिता संदर्भातील एक आठवण सांगितली होती. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री असून देखील तिथल्या झगमगाटीपासून त्या दूरच असायच्या. त्यांची खरी ओळख ही त्यांच्या अभिनयामुळे झाली होती. गलियों के बादशाह या सिनेमाचं स्मिता चित्रीकरण करत होत्या. या सिनेमात मिथुन चक्रवर्ती, राजकुमार, डॅनी यांसारखे त्यावेळेचे प्रसिद्ध नट होते. सिनेमाच्या मेकअप रूम मध्ये स्मिता यांनी ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांना झोपून मेकअप करताना पाहिलं. हे पाहून स्मिता यांना आश्चर्य वाटलं. त्यानंतर स्मिता त्यांच्या मेकअप रूम मध्ये गेल्या. तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांचे मेकअप मॅन दीपक सावंत यांच्याकडून झोपून मेकअप करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा कसली, खरं तर त्यांनी हट्टच धरला होता. तिचा हा हट्ट ऐकून सावंत यांना धक्काच बसला. त्यांनी सांगितलं, झोपून मेकअप काही करता येणार नाही.
त्यावर स्मिता यांनी सावंत यांना सांगितलं की का होणार नाही, राजकुमार पण झोपूनच मेकअप करतात की. अखेर सावंत यांनी स्मिता यांना भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी स्मिता यांनी बसून मेकअप करण्यासाठी सावंत यांनी कसंबसं त्यांना तयार केलं. गलियों के बादशाह या सिनेमा वेळीची स्मिता यांची झोपून मेकअप करण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती. परंतु जेव्हा स्मिता यांचं निधन झालं, त्यांना निरोप देते वेळी स्मिता यांना नववधूप्रमाणे सजवण्यात आलं होतं. मृत्यूपूर्वी स्मिता यांनी सांगितलं होतं की जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा मला नववधूप्रमाणे सजवून निरोप द्या. 13 डिसेंबर 1986 रोजी स्मिता यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांनी सांगितलेली ही शेवटची इच्छा त्यांची पूर्ण करण्यात आली. स्मिता यांचं पार्थिव नववधूप्रमाणे सजवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचा मेकअप देखील करण्यात आला होता. हा मेकअप स्वतः दीपक सावंत यांनीच केला होता. पुढे त्यांच्या निधनानंतर त्यांनी काम केलेले सुमारे 14 सिनेमे प्रदर्शित झाले. स्मिता पाटील यांच्या दर्जेदार अभिनय आणि सामाजिक बांधिलकी यांची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना 1985 साली पद्मश्री पुरस्काराने गौरवले. त्यासोबतच भारतीय टपाल खात्याने त्यांच्यावर पोस्टाचे तिकीट देखील काढलं होतं. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर मॉस्को, न्यूयॉर्क, फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये त्यांच्या चित्रपटांचं सिंहावलोकन झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक आणि समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळणारी ही पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली. स्मिता पाटील आज जरी आपल्यासोबत हयात नसल्या तरी त्यांच्या अजरामर कलाकृती सदैव आपल्यासोबत राहतील. तेव्हा ही गोष्ट पडद्यामागची होती स्मिता पाटील यांची. पुढील गोष्ट पडद्यामागची कोणत्या व्यक्तिमत्वाची किंवा कोणत्या कलाकाराची तुम्हाला ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यासोबतच अशाच माहितीसाठी इंटरेस्टिंग हब या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.